घरोघरी सध्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि सगळे सेलिब्रिटी रमलेले आहेत। गणपती बाप्पाच्या आराधनेमध्ये गायक स्वप्नील बांदोडकर याच्या घरी सुद्धा गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे आणि सध्या स्वप्नीलने आपलं सगळं कामधाम सोडून गणपतीच्या आराधनेमध्ये गणपती बाप्पासाठी प्रसाद बनवण्यामध्ये आणि आरतीमध्ये तो रममाण झालेला आहे। आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केली आहे याच विषयी स्वप्नील बांदोडकरशी। या कलाकाराच्या घरी आल्यावर एकच गोष्ट आम्हाला लक्षात येते की डेकोरेशन खूप वेगळं आहे। बाप्पाचं आगमन एकदम जय्यत होतं तुमच्याकडे, काय सांगशील होतं? नाही, ह्यात या सगळ्या डेकोरेशनवर माझा काडीचाही वाटा नाही आहे कारण मी पाहुण्यासारखाच आलो आहे, गणपतीसारखाच। पण हे सगळं डेकोरेशन माझ्या सगळ्या कझिन्सनी म्हणा, माझ्या भाऊजींनी, माझी बहीण जी आहे नेहा आणि मुकेश मानकामी जे माझे भाऊजी आहेत त्यांनी केलेलं आहे आणि खूप सुंदर, म्हणजे हे शिंपल्यामध्ये मोती आणि मोतीच्याच आकाराचा गणपती। तर दरवर्षी काही ना काही वेगळं इनोव्हेशन असतं आमच्याकडे आणि सगळे कलाकार लोक आहेत, त्यामुळे काही ना काही वेगळं करतात आणि यावर्षी खूप सुंदर केलं। म्हणजे मीच खूप भारावून गेलो की इतकं सुंदर डेकोरेशन पाहून। कुठे ना कुठे फॅमिली गेट टुगेदर असं स्वप्नील हे सगळं? हां, ॲब्सोल्युटली। कारण आम्ही वर्षातून असं म्हणायला हरकत नाही की वर्षातून एकदा भेटतो सगळे आणि हाच असा एक सण आहे जिकडे एक 10 दिवस आनंदाचे असतात खूप आणि मजेचे खाण्यापिण्याचे असतात। पुढे ना मी खाण्याच्या पदार्थावर येणारच आहे, उकडीचे मोदक वगैरे असतीलच, पण बाप्पाने जो नातं कसं सोडलं? एक कलाकाराचं आणि बाप्पाचं नातं खूप महत्त्वाचं असतं। मला वाटतं की दरवर्षी सगळेच कलाकार भरभरून मागतात बाप्पाकडे, कारण कलेचा दैवत आहे गणपती बाप्पा आणि खूप भरभरून मागतो आम्ही। तर यावर्षी पण खूप नवीन काही उपक्रम हातात घेतलेले आहेत, तर बाप्पाचा आशीर्वाद असेल तर ते नक्की पूर्ण होतील। दादाचं एक गाणं नुकताच रिलीज झालेला युनिव्हर्सलचा जो अल्बम आहे लालबागचा राजा, स्पेशली त्याचं एक गाणं आहे आणि केदार पंडित यांचं एक संगीत आहे। हे शुभंकर ईश्वरा गणनायका विघ्नेहरा, हे शुभंकर ईश्वरा गणनायका विघ्नेहरा, जीवन सुमंगल हो दे, द्यावे आम्हा ऐशावरा, हे शुभंकर ईश्वरा। गणपती बाप्पा मोरया। थँक्यू सो मच स्वप्नील, आमच्या बातचीत केलं, थँक्यू सो मच। कॅमेरा नितीन जाधवसह श्रेयस सावंत, जय महाराष्ट्र, मुंबई।